कोकण विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध, रोह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष, सुनील तटकरे ठरले किंगमेकर। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याने रायगड जिल्ह्यात विशेषतः रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केलाय। या निवडणुकीत सुनील तटकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत अनेकांची मनधरणी करण्यात यश मिळवले। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीपूर्वीच अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली। राजकीय वर्तुळात सुनील तटकरे यांची किंगमेकर म्हणून चर्चा रंगली आहे। अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच रोहा येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, पेढे वाटत आणि घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केलाय। यावेळी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी अनिकेत तटकरे यांची गळाभेट घेत त्यांचे अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच मंत्री आदिती तटकरे यांनीही आपल्या भावाच्या विजयाचा आनंद कार्यकर्त्यांसोबत साजरा केलाय। रोहा येथे झालेल्या जल्लोषात सहभागी होत त्यांनी कार्यकर्त्यांना पेढे भरवून विजयाचा आनंद द्विगुणित केलाय। अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून रायगड जिल्ह्यात सर्वत्र आनंद व्यक्त केला जातोय। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। आदिती ताईंचा तटकरे साहेबांचा आदिती ताईंचा तटकरे साहेबांचा एक बहीण म्हणून आपण काय भावना व्यक्त कराल? सुरुवातीलाच मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी पवार, भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, शिवसेनेचे सन्मान्य उदय सामंत साहेब असतील, भरत शेठ गोगावले असतील, सर्व शिवसेनेचे आमदार महोदय असतील, भारतीय जनता पक्षाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, आदरणीय आमचे आमदार शेखर काका, सगळ्यांचेच मी या निमित्ताने खूप आभार मानीन। महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि नेत्याचे आभार मानीन। खरं तर हे यश आज जे बिनविरोध आदरणीय अनिकेत भाईंना मिळालेलं आहे। आदरणीय तटकरे साहेबांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे सर्व म्हणजे महायुतीमध्ये असेल सगळ्यांसोबत असणारे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे समन्वयाचे संबंध असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत असताना आज खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला हा एक अतिशय आनंदाचा दिवस आहे, अतिशय अभिमानाचा दिवस आहे। आणि अनिकेत भाईंना या निमित्ताने मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देईन। एक खऱ्या अर्थानं ऐतिहासिक हा विजय आहे। बिनविरोध आतापर्यंत कदाचित कोणाची विधान परिषद ह्या आधी झाली असेल असं मला वाटत नाही, पण अतिशय नम्रपणाने आम्ही हा जो मिळालेला आमचा विजय आहे तो स्वीकारत असताना या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जी काही संधी अनिकेत भाईंना मिळालेली आहे, मला खात्री आहे की कोकणाच्या विकास कामांमध्ये अधिकाधिक ते विधिमंडळामध्ये, त्याचबरोबर एक आमदार म्हणून जे व्यासपीठ असेल तिथे अधिक चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणाने ते कोकणातले प्रश्न मांडतील आणि सोडवण्याचा प्रयत्न करतील।